हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतोय, साळीच्या लाह्यांचे लड्डू बनवतोय। तर त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण घेतले पाहूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही राणी चॅनलला जाऊन पूर्ण पहा आणि राणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तर आपण एक वाटी असं साळीच्या लाह्या घेतलेत, त्याचबरोबर 100 ग्रॅम फुटाणे आणि 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत, अक्रोड घेतलेले आहेत, त्याचबरोबर 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, गूळ 100 ग्रॅम घेतलेला आहे। आणि आता आपण हे सर्व साहित्य इथे रोस्ट करून घ्यायचं आहे। साळीच्या लाह्या छान अशा रोस्ट करून कुरकुरीत होईपर्यंत घ्यायचे आहेत। त्यानंतर बदामसुद्धा तेलावरती थोडंसं तुपावरती छान असे परतून घ्यायचे आहेत, फुटाणे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर सर्व आपण मिक्सरला लावायचं आहे, गूळ त्याच्यामध्ये घालायचं आहे, वेलची घालायची आहे, त्यानंतर थोडीशी खडीसाखर आहे। हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये पाक वगैरे काही करायचं नाही आहे। मिक्सरला प्रथम आपण साळीच्या लाह्या आणि म्हणजे फुटाणे आहेत ते सर्व आपण मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे गुळाबरोबर। आणि त्यानंतर छान असं हे मिश्रण झाल्यानंतर एक वाटी असं त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे, साजूक तूप घालायचं आहे। आणि त्यानंतर छान असं मिश्रण तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मी हे सुद्धा घातलेलं आहे, सूर्यफूल बीजसुद्धा तुपामध्ये फ्राय करून घातलेलं आहे। तर ते सर्व आपण मिश्रण झाल्यानंतर छान असा हा लाडू तयार होतो। तर पाहू शकता अगदी बिनपाकाचे मस्त असे साजूक तुपातले लाडू आपले इथे तयार आहे। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी राणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा। थँक्यू। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। मस्त खा, स्वस्त राहा। थँक्यू सो मच।